काश्मीरी काश्मीरी कशी आहे? काश्मीरी 300 वाली आहे, 250 वाले जसे मिरच्या तुम्हाला पाहायला मिळते, बघू शकता इकडे मसाला आणि मिरची पावडर सोबत भाजली जाते बघा. सेलम हळदी आपल्याला पाहायला मिळते 240 रुपये. ओरिजिनल सेलम आहे ना, ओरिजिनल सेलम पासून देणार नाही तुम्हाला इकडे. आणि प्युअर आंध्राची. ओके ओके. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलो आहे ठाण्याच्या मसाला मार्केटमध्ये आणि आपण इकडे पाहणार आहोत ते मसाला मार्केट. तर बघूया इकडे मसाल्याचे रेट्स काय आहेत, होलसेलमध्ये आहेत की कसे आहेत, ते स्वस्त आहेत की काय आहे, त्याचे रेट्स काय आहेत, ते सर्व गोष्टी आपण आपल्या व्हिडिओमध्ये आज कव्हर करणार आहोत. तर गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी मिरचीचे रेट्स काय, त्या सर्व गोष्टी आपण आपल्या व्हिडिओमध्ये कव्हर करू आणि तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करू. तर चला जाऊया आणि बघूया सविस्तर की काय त्याचे रेट्स आहेत. तर चॅनलवरती नवीन असेल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला जाऊया आणि बघूया. तर मित्रांनो, बघू शकता ही पूर्ण मसाला मार्केटची गल्ली आहे. इकडून पूर्ण ना इकडे मसाल्याचे दुकानं लागतात. बघू शकता इकडे पूर्ण मसाला शॉप आहे, हे बघा. तर चला जाऊया आपण आतमध्ये आणि बघूया सविस्तर की इकडे कोणकोणते मसाले आहेत, काय त्याचे व्हरायटी आहे, सर्व गोष्टी आपण आज एक्सप्लोअर करू आपल्या व्हिडिओमधून. हे बघू शकता इकडे छोटे छोटे दुकान आहेत, हे बघा. हे बघू शकता इकडे ना छोटे छोटे बघा. इकडे महाराष्ट्र म्हणून शॉप आहे. इकडे बऱ्याचशा गोष्टी ना आपल्याला इकडे मसाल्याच्या व्हरायटी पण पाहायला मिळतात. हे बघा, मिरच्यांचे पण व्हरायटी आहे. हे बघा इकडे पूर्ण आपल्याला मिरची पाहायला मिळतात एकदम. हे बघू शकता. दादा ही मिरची कशी किलो आहे? 240. हे बघा, हे 240 किलो. नाव काय याचं? लवंगी. हे बघा, हे लवंगी आता मला ना 240 नाही मिळेल. हे बघू शकता. आणि याचं काय रेट्स आहे? बेडगी ती बेडगी कशी किलो आहे? 240. हे बघा, ही 240 किलो. बघा, धन्यांचे पण इकडे व्हरायटी आहेत. बघा, धने कसे आहेत दादा? धने 160 वाले, 140 वाले. हे बघा, 160 वाले, 140 वाले पण आहेत आपल्याकडे. आणि इकडे बऱ्याचशा व्हरायटी आहेत इकडे यांच्याकडे धन्यांच्या. हे बघा दादा, ही मिरची काय, कोणती मिरची आहे? बेडगी. हे बघा, बेडगी मिरचीचा काय रेट आहे सध्या? हे बघा, ही आपल्याला 250 रुपये किलोने ही बेडगी मिरची मिळणार आहे इकडे. आणि ही दादा संकेश्वरी मिरची. संकेश्वरी मिरची कशी आहे दादा? 250 रुपये किलो आहे, 300 रुपये किलो आहे. हे बघा, 250 रुपये किलो, 300 रुपये. ओके, 280 पण आहे ना. तर ही कशी, ही कोणती आहे? हे बघा, पांडी मिरची. कशी पांडी मिरची आहे? 250 वाली आहे, 280. हे बघा, 250 वाली पण आहे आणि 200 वाली पण आहे. तर आपल्याला कोणती पाहिजे ती व्हरायटी इकडे आपल्याला मिळते. हे बघा, हे पूर्ण मिरची आहेत. तुम्हाला कलरवाली मिरची पाहिजे ती पण मिळून जाईल इकडे. हे बघा, मसाला पण व्यवस्थित भेटतात. हे बघा, हे बघू शकता इकडे कोणत्या व्हरायटीचे इकडे मसाले असतात. तरी मसाला आहे, मालवणी, घाटी, कोकणी मसाला एकदम व्यवस्थित भेटून जाणार इकडे. ओके, इकडे व्यवस्थित मिळून जाईल. ओके, योग्य ते रेटमध्ये मिळेल ना आपल्याला. ओके, तर कमी भाव लावून देतो तुम्हाला. ओके, इकडे कमी भावामध्ये पण मिळून जाईल. तर तुम्ही इकडे जर हे बघा कासा मसाला स्टोअरमध्ये तुम्ही आलात ना तर इकडे आपल्याला ना कमी किमतीमध्ये पण मिळून जाईल. आपल्याला त्यांच्याशी बार्गेनिंग करून पण होऊ शकतात. ते लोक कमी पण करू शकतात. जर इकडे चांगल्या रेटने तुम्ही घेतलात, म्हणजे बल्क क्वांटिटीमध्ये व्यवस्थित मसाला घेतलात ना, तर तुम्हाला इकडे कमी किमतीमध्ये मिळून जाईल. तर तुम्ही इकडे येऊ शकता. या शॉपला तुम्ही व्हिजिट देऊ शकता. बोलू शकता इकडे चचमिरच्या तुम्हाला पाहायला मिळतील. बघू शकता इकडे. हे बघा, पूर्ण की मसाला शॉपमध्ये आलो आहे. तर बघू शकता इकडे बऱ्याचशा व्हरायटी आहेत. इकडे मिरच्यांची व्हरायटी पण इकडे बऱ्याचशा आहेत. हे बघू शकता तुम्ही इकडे. सांगतील आता मिरच्यांचे रेट्स आणि काय कसा काय मसाला इकडे मिळतो. रामकृष्ण हरी. बघा, किंग मसाल्यामध्ये आपलं स्वागत आहे. आपल्याकडे बघा, हे बेडकी मिरची आहे. ओके, हे पाटणी मिरची आहे. ओके, हे लवंगी आहे. ओके, संकेश्वरी आहे. हां, आणि काश्मीरी आहे. काश्मीर आहे. ओके, सध्या रेट आहे ना मिरचींचे रेट कमी झालं आहे. ओके, त्याच्यामुळे बेडकी आहे ना तुम्हाला 200 रुपयामध्ये मिळणार. चांगली क्वालिटी. काश्मीरी 300 रुपये, पांडी 200 रुपये, लवंगी 200 रुपये. ओके, 200 रुपये. दुसरी गोष्ट ही हळदी आहे. हळदी सेलम हळदी. 40 रुपये. ओके, काठी सेलम आहे 200 रुपये. हे पण आपला गाव आहे. बघा, इकडे पण मिरच्या खूप आहेत. हे बघा, अशा तुम्हाला सर्व मिरच्यांना साफ केलेल्या मिळणार. पूर्ण आपल्याला मसाले पाहायला मिळतात. बघू शकता. होलसेल भावामध्ये पण आपल्याला मिळून जातील इकडे. दोन्ही भाव, होलसेल रिटेल दोन्ही पण मिळतील. आम्ही 39 वर्षापासून ह्या दुकानामध्ये कार्यरत आहोत. ओके, मसाला चांगल्या क्वालिटीचा आणि फार लांबून आपल्याकडे येतात. हे साईडला ठाणे जिल्ह्याचं म्हटलं तरी जव्हार, वाडा, मोकाडा, आपला रायगड जिल्ह्यापासून कमीत कमी कोकणातले लोक ते इकडे येतात. सगळे इकडेच येतात. पण पनवेलपासून इकडे लोक येतात. आपल्याकडे मालवणी मसाल्यापासून सर्व मसाले आपल्याला कोकणी, आगरी, कोली सगळ्या प्रकारचे मसाले बांधून आणि दळून मिळतात. ओके, आपल्याला पूर्ण एका दिवसामध्ये मिळून जाईल पूर्ण. हो, लगेच मिळून जातो. एका दिवसात पण नाही, 10 मिनिटांमध्ये आता मसाले मिळतात. फक्त तुम्हाला दुकानमध्ये यायचं आहे आणि मसाला दळून घेऊन जायचं. पूर्ण रेडीमेड सर्व आपल्याला मिळणार इकडे.
ओके तर बघू. दुसरी गोष्ट म्हणजे काय, पहिले कशा डेटवाल्या मिरच्या असायच्या, ओके. आता कशा डेट काढलेले आहेत. काढलेले काय वेळ नसतो, कामधंद्यावाले लोक असतात, ऑफिसमध्ये जाणाऱ्या आपल्या लेडीज असतात, त्याच्यामुळे त्यांच्याकडे वेळ नसतो. त्या वेळेनुसार त्यांना कसं आम्ही आता डेट काढलेल्या मिरच्या ठेवलेल्या आहेत. बरोबर. डेट काढलेली मिरची कशी इकडून घ्यायचं, इकडे आम्ही मसाले बघा असे बांधून देते बघा, इकडे बघा तुम्हाला ते दाखवा मसाले बघा असे बांधून देतो. मिरच्या एकदम आपल्याला सुक्या मिळतात ना, एकदम मिरच्या वगैरे सुकलेल्या असतात, एकदम फ्रेश मिरच्या असतो. फ्रेश मिरच्या. माल पण चांगला असतो. माल चांगला. आता नवीन मिरच्या पण आलेल्या नवीन आहेत, मिरच्या चांगल्या मिरच्या आहेत. आता ह्या मसाल्याच्याच मिरच्या आहेत. 2 महिने हे मसाल्याचे सीझन मसाल्याचा सीझन असतो. बरोबर. त्याच्यामुळे आता थोडीशी गर्दी असते, पण गर्दी असली तरी सुद्धा आमच्याकडे मछली खूप आहेत. मसनी खूप आहे, त्याच्यामुळे तुम्हाला वेळ लागणार नाही, लगेच मिळणार. ओके. हे बघा, ही करून द्या हळदी. सेलम हल्दी हे बघा, ही सेलम हळदी आपल्याला पाहायला मिळते 240 रुपये. आहे, ओरिजिनल सेलम आहे ना, Original असं आहे ना, बसून देणार नाही तुम्हाला इकडे. ओके. आणि राजापुरी आहे बघा, हे बघू शकता, राजापुरी 200 रुपये नाही. आणि घाटे सेलम बघा, घाटे सेलम म्हणतात. हे बघा, घाटे सेलम बघू शकता इकडे. हे कसे आहेत दादा? 200 रुपये. ओके. तर बघू शकता 200 पासून. उपवासमध्ये पण हे बघा, मुखवास पासून आपल्याला सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. बघू शकता इकडे पावडरमध्ये पण चाय पावडरमध्ये मसाला पण सगळे. ओके. सर्व वेगवेगळे रेट्स आहेत सर्व. आमच्याकडे कसं आहे ना, कॅन्टीनवाले वगैरे जसे हॉटेलवाले मोठे मोठे आहेत, त्यांच्यासाठी आम्हाला दळलेला पण ठेवावा लागतो. ओके. कारण त्यांच्यासाठी एक काजू कणी मगज वगैरे सर्व लागतं. ते एवढेचे मसाले वगैरे तुम्हाला क्वालिटी मिळणार आपल्याला. बरोबर. हे बघा, इकडे सर्व व्हरायटीचे ना आपल्याला मसाले पाहायला मिळतात आणि ना तुम्हाला भाजून आणि सर्व गोष्टी इकडे मिळतील. तुम्ही फक्त यायचं आहे. आणि आपलं किती वाजता चालू होतं तरी दुकान? आपला 8:30 वाजता आपला दुकान उघडतो. ओके. रात्री 9:30 पर्यंत आमचे दुकान चालू असतो. त्यावेळेस आपण पर्यंत आम्ही इथे 9:30 पर्यंत आहोत, तोपर्यंत ती चक्की इकडे चालू असणार ना. ओके. ओके. मसाला आपला वर्षभर टिकू शकतो, कलर वगैरे का जाणार नाही, टिकणार ना. बरोबर. तर ह्या मसाला म्हणजे इथून मसाला एक तुम्ही घेतला नंतर कलर वगैरे त्याची गॅरंटी आहे त्यांच्याकडे. आणि चांगल्या क्वालिटीचा मसाला आपल्याला इकडे पाहायला मिळेल. आणि तुम्ही ह्या दुकानाला व्हिजिट देऊ शकता इकडे आल्याच्या नंतर. तर बघा, मी तुम्हाला दुकानची माहिती दिली. हां, थोडीफार आता तुम्हाला आपल्या चक्की जी तुम्हाला मी बोललो आपल्या अकाउंटचे मसाला घेतात. बरोबर. आणि नंतर ते चक्कीवरती जात असतं, तुम्हाला मी डिस्प्ले दाखवले. हां, स्वतः बघण्यात आणि ते डिस्प्ले दाखवण्यात बघा. बरोबर. तर चला जाऊया आपण आणि मसाला यांचं जी मसाला गिरणी आहे तिथे आपण जाऊया आतमध्ये आणि बघूया. इकडे बघा, पूर्ण इकडे ना मसाला कुठला जातो हे बघू शकता. इकडे किती लाईन आहे, गर्दी पण बघू शकता इकडे किती आहे. हे बघा. ओके. तर खूप मोठं मार्केट आहे हे बघू शकता इकडे. बघा, हे यांचे गिरणी आहे, हे बघू शकता. तुम्हाला बोललो मी भाजून वगैरे देणार. हे भाजतात बघा, हे असं भाजतात. हे भाजून तळा का इकडे तुम्हाला असं हे तळायला मिळतं. तळल्याचं वैशिष्ट्य आहे का, तुम्हाला धणे पावडर वेगळी मिळणार जरूर, हळदी पावडर वेगळी मिळणार, गरम मसाला वेगळा मिळणार, मसाला जरूर वेगळा मिळणार. बरोबर. वेगवेगळे सर्व वेगळे मिळणार. हे भाजला बघा, असा भाजला जातो इकडे. गरम मसाला आणि मिरची पावडर सोबत भाजली जाते बघा. तर मित्रांनो, ह्या मार्केटमध्ये ना डेली गर्दी राहते. आणि आता सध्या कसं आहे माहिती आहे का, ह्या मार्केटमध्ये लोक येतात कारण कसं माहिती आहे का, आता पूर्ण वर्षाचा मसाला आहे ना, ह्या पूर्ण वर्षाचा मसाला आहे ना लोक हे करतात, म्हणजे डम करून ठेवतात. त्याच्यामुळे कसं माहिती आहे ना, तो पुढच्या वर्षीपर्यंत ना हा मसाला टिकला पाहिजे असं. त्याच्यामुळे हा मसाला स्वतः घरगुती बनवण्यासाठी इकडे गिरणीमध्ये येतात दळण्यासाठी हे सर्व. ओके. तर दादा आपल्याला ना ऑफर पण देणार आहेत इकडे बघू शकता. दादा काय ऑफर आहे सांगा. जो भाई की चैनल की तरफ से आएगा ना, जो आखिरी मसाला रहेगा 4 किलो में उसको 5 किलो दूंगा, जो 5 किलो रहेगा उसको 6 किलो दूंगा। मालवनी मसाला जो आज 500 का 1 किलो मिलता है मैं 2 किलो दूंगा। ओके. आप आना मेरा दुकान देखो, इधर फरजाना स्टोर है। हे बघा, यांचा शॉप आहे दादांचं बघू शकता इकडे. आणि दादाने आपल्याला ऑफर सांगितली. आता दादा ऑफर दिल्यात पक्का देल में, पक्का देल. भाई को चैनल को सब्सक्राइब करना, भाई का नाम लेंगे तो मैं पक्का दूंगा, ठीक है। और मेरा नाम कृष्णा है यार, नक्की नक्की दुकान अपना नक्की. है। हे बघा, हे दादाचं शॉप आहे बघू शकता. दादाने आपल्याला ऑफर पण सांगितलं आहे दादाचं काय ते. धणे वगैरे पाहायला मिळतात. दादा एक ही बारीक राई म्हणतात. बारीक राई खमणी राई कमी कसे किलो? ही 120 रुपये किलो. 120 रुपये किलो. हे बघा, ब्लॅक डायमंड म्हणतात. याला कसा कलर आहे ना, एकदम ब्लॅक आणि एकदम स्वच्छ राहणार. स्वच्छ राहणार. ओके. एकदम माती वगैरे काही नाही. माती वगैरे काय नाही मिळणार. ओके. आणि हे दादा धणे कसे आहेत? धण्यामध्ये पण व्हेरायटी आहे. व्हरायटी आहे. 160 रुपये किलो आहे. आता ही धणे हां, ही 160 रुपये किलो आहे. हे बघा 160 रुपये किलो. हे बघू शकता इकडे यांचं दादाचं पूर्ण शॉप आहे. हे बघू शकता इकडे छोटं. हे बघा, हे कसे आहेत? ही 200 रुपये. ही प्युअर इंदोर म्हणतात. प्युअर इंदोर. ही MP साईडची. MP साईडचे आहे. हा, आणि त्यामध्ये कसा नवीन जुना थोडा मिक्स आहे. मिक्स असतं. हा, ही एक सारखी राहणार आणि एक सारखी. ओके ओके ओके. या चवीला पण आहे. चवीला चांगले आहे. हा, सुगंध पण जास्त आहे. सुगंध चांगला आहे. सुगंध. दुसरा गावठी म्हणतात. हे बघा पूर्ण गावठी. धणा. ओके.
हे कसं किलो आहे? ही 120 रुपये. 120 रुपये किलो. याला फक्त कसा वास कमी असतो. वास कमी असतो. चवीला थोडी चांगली असते. चवीला चांगली असते. वासाला कमी. वासाला आणि कमी. रंगाला पण थोडी कमी. रंगाला पण कमी आहे. ओके. तर वेगवेगळ्या व्हरायटी आपल्याला धने पाहायला मिळतात इकडे. आणि हे बघा पूर्ण यांचं शॉप आहे. बाकी याला रेशम पट्टा म्हणतात. ह्याला कोणतं रेशीम पट्टा? रेशमपट्टी म्हणतात. ओके. रस्सा वगैरे ना जाड होतो. चांगला होतो. काय कालवण वगैरे बनवलं ना आपण जाड होतो. जाड होतो. रस्सा ना एकदम घट्ट होतो. घट्ट होतं. ओके. कशी किलो आहे ती? ही 400 रुपये. 400 रुपये किलो. ओके. दुसरी ही काश्मीरी. काश्मीरी. काश्मीरी कशी आहे? काश्मीरी 300 वाली आहे, 250 वाली. 250 वाले. जशी व्हरायटी आहे. जशी variety आहे. आंध्रा आहे, ओके. गुजरात साईडची आहे. ओके. गुजरात साईडची कसा 2-3 महिन्यासाठी चांगली आहे. चांगले आहे. मग नंतर कलर थोडं डील होतो. डील होतो म्हणजे पूर्ण वर्षभर असा राहत नाही तो कलर. राहत नाही. ओके. नंतर काली पडणार. काली पडणार. कलर थोडा म्हणजे down क्वालिटी डाऊन होते थोडी. होतो. हा, आणि प्युअर आंध्राची प्युअर आंध्राची आहे. ओके. दिसायला कालपट. आंध्राची आहे ही. हा प्युअर आंध्राची. ओके ओके. आणि ओके. कसा केरला कर्नाटक आंध्रा ही साईडची आहे. एका side. दिसायला कालपट पण कालपट. याला रंग आहे ना रंग रंग एकदम भरपूर आहे. ही ओरिजिनल हे बघा याला याला कलर आहे ना एकदम जास्त असतो आणि वर्षभर टिकू शकते. ही 1.5 वर्ष पण ठेवायचं. कलर मध्ये काही फरक नाही दिसणार तुम्हाला. 1.5 वर्ष पण ठेवलेला आपला रंग तसाच की तसं राहतो. हा आणि याला कसा ही लगेच खराब पण नाही होत. खराब नाही होत. याचं काही टेन्शन नाही. टेन्शन थोडी महाग पडते पण इकडे चांगली. चांगलं 480 रुपये किलो. क्वालिटी पण चांगली आहे आणि तुम्हाला यामध्ये तुम्हाला गॅरंटी भेटते 1 वर्षाची. 1 वर्षाची गॅरंटी काय असते. काली पडली सफेद पडली पडली. तुम्ही परत येऊन देऊ शकतो. देऊ शकता. एवढी गॅरंटी आहे. ओके. बघा दादाने आपल्याला गॅरंटी पण दिली. जर मसालामध्ये तुम्हाला जर काय वाटलं म्हणजे मसाला जर डल होतोय किंवा कसं वाटतोय कलर त्याचा जातोय तर दादा इकडे येऊन आहे या शॉपमध्ये तुम्ही व्हिजिट केलात ना तर तुम्हाला दादा म्हणजे मसाल्याचा काय प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला इकडे येऊन ते तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम सांगू शकतात की कसं काय करायचं पुढे ते. आता समजा कोणी मसाला बनवला हा. गिरायकाच्या मनासारखा नाही झाला ना हां. त्यामध्ये आपण सुधार करून देऊ शकतो. सुधार करून देऊ हा, शकतो. म्हणजे त्यामध्ये कसा वर्षभर त्यांच्या जबरदस्ती वापरायची गरज नाही. वापरायची गरज नाही. ते काय काय हे पण मसाला वापरतात दुसरं पण वापरतात. बरोबर. तसं नाही तुम्हाला चांगला सुधार करून देणार. ओके. एक मसाल्यामध्ये तुमचं सर्व काम होणार. कम म्हणून जाणार. ओके. आणि याला बेडगी म्हणतात. बेडगी म्हणतात ना. कशी किलो दादा ही बेडगी? ही बेडगी 350 वाली आहे. ही 250 वाली आहे. 250 वाली आहे. ही 250 रुपये गुजरात बेडगी म्हणतात. गुजरात बेडगी. हा ओके. याला कसा रंग थोडी कमी आहे पण चवीला आहे. तिखट पण आहे त्याला. तिखट पण 10-20% टक्के असतो. हा, एवढी असते. ओके ओके आणि यामध्ये ओरिजिनल बेडगी ही ओके. ओरिजिनल बेडगी आता काश्मीरी कसं दाखवली तुम्हाला. काश्मीरी. हां. काश्मीरी सारखी यामध्ये प्युअर एलिगिरी म्हणतात. उबली नाही. होय होय. प्युअर. प्युअर आहे. हा ओके. कसं याला जेवढं असं चोल राहणार ना तसा त्याला कलर आहे. कलर आणि चव पण आणि आहे. सुगंध पण जाम आहे. भारी आहे. हा सुगंध वगैरे जी मिरचीची असते ना तिची हेलच नाही. बरोबर. तर यामध्ये अजून एक संकेश्वरी. संकेश्वरी आहे. ओके. संकेश्वरी म्हणतात त्याला. हिचा काम फक्त चवीसाठी. याला रंग नाही काय नाही फक्त चव येणार. फक्त चवीला. ओके. ही कशी किलो आहे दादा? 1 किलो आहे 240 रुपये. 240 रुपये किलो. ओके. याला कसा फक्त 40% तिखट. तिखट 40% तिखट. 40%. ओके. दुसरी याला म्हणतात सिंगल पट्टी. सिंगल पण. ही पटना सारखीच असते. आता ही जी पटना आहे ओके. ही नॉर्मल जी रेग्युलर पटना म्हणतात ती. ओके ना रेग्युलर वाले. हा ह्याला कसा रंग नाही. रंग नाही. ह्याला फक्त 50% तिखट. तिखट येणार. हा रंग नाही तरी नाही. आणि जी ही वाली मिरची आहे ह्याला कसा 50% तिखट येणार. 50% रंग रंग आणि रस्सा जाड. चाड आणि एकच मिरची 3 काम करते. बरं चांगलं आहे ना उलट म्हणजे एकाच ह्याच्यात हा, तिन्ही पण कामं होऊन जातात. चांगलं. 3 काम एका मिरचीला 3 काम होतं. ओके. तर इकडे व्हरायटी बघू शकता. मिरच्यांच्या बऱ्याच व्हरायटी आहेत आणि चांगलं दादाने एक्सप्लेन करून सांगितलं. मसाले वगैरे पण हे बघा. बाकी मसाले पण बघू शकता इकडे. तुम्हाला भाजून पाहिजे हे बघा. देणार. भाजून पाहिजे. त्यांचा मालवणी स्पेशल आहे. ओके. हे चांगला गरम मसाला बांधतात. वेलची वगैरे पण आहे ना. हे बघा आपल्याला इकडे ना भाजून मिळतोय पूर्ण मसाला. हे पण बघा. मोठी क्वालिटी हे बघा. टाकतात आणि हिरवीगार एकदम. हे बघा. यामध्ये जावेत्री वगैरे सर्व. आता अर्धे वस्तू काय करतात नागकेसर कबाब चिनी नाही टाकत. ही तुम्हाला नागकेसर कबाब चिनी वगैरे बघा. सर्व टाकून देणार. करून टाकून देतात. बरोबर. आणि ही टोटल वस्तू आहे ना 22 वस्तू. 22 वस्तू देतात. बरोबर. हा ही परफेक्ट मसाल्याचे परफेक्ट. परफेक्ट. ओके. जुना कस्टमर आहे ते द्यायचं. ओके. तर तुम्ही इकडे ऑर्डर दिलात ना तर तो पूर्ण ना मसाला आणि वगैरे मिक्स करून आहे ना व्यवस्थित तुम्हाला इकडे मिरची भाजून दळून सर्व गोष्टी इकडे मिळून जातील आणि चांगल्या क्वालिटीचा इकडे मसाला मिळेल तुम्हाला. दादांनी चांगलं एक्सप्लेन करून आपल्याला सांगितलं इकडे की मसाला टिकतो कसा आणि कोणती मिरची आपल्याला घ्यायला पाहिजे. सर्व गोष्टींचं ना आपल्याला इकडे चांगलं सजेशन दिलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे इकडे आपल्याला समजवलेलं आहे दादांनी. मसाला पण क्वालिटी भेटणार. ही सुंठ आहे ना दादा? हा ही नॅचरल वाली जे वरतून चुना लावतात व्हाईट वाली असते ना ती नाही. हे बघा सुंठ बघा. Natural वाली. नॅचरल आहे पूर्ण. हे बघू हा, शकता आणि आपल्या. एकदम याला वास पण तुम्ही पाहिजे. हे बघा जायफळ. नाही काय बारीक बारीक जायफळ ठेवतात तसं नाही.
जायफळ हे पण बघा एकदम जायफळ jumbo पण बघू size शकता दादाकडे, जायफळ पण चांगलं आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे दादाकडे बघू शकता. दादा कसं आहे म्हणजे काय रेट असेल याचा तरी? 10 रुपयाला एक नाग मोठी साईज. ओके. थोडी मीडियम साईज घेणार तर 20 रुपयाला 3. 20 रुपयाला 3. हो. ओके, तर बघू शकता इकडे. मग हिंगामध्ये पण आहे. हिंगामध्ये जास्त स्ट्रॉंग पाहिजे जास्त. हे हिंग आहे ना? हा, हिंगाची वडी. हे बघा हिंग बघा, हिंगाची वडी बघू शकता इकडे. थोडी स्ट्रॉंग येणार. तर कसं आहे दादा ही हिंगाची वडी? 50 ग्राम 60 वाली आहे, 50 ग्राम 80 वाली आहे. ओके ओके, क्वालिटीप्रमाणे Quality आहे. क्वालिटीप्रमाणे इकडे रेट्स पण तसे दिलेले आहेत बघू शकता इकडे बघा. वेलचीचं काय रेट आहे दादा? वेलची त्याची वगैरे आता सध्या चालू आहे मीडियम साईज 3700 रुपये. 3700 आणि रुपये. थोडी जेम्बो साईज चालू आहे 4000. 4000 रुपये. तर माहिरा मसाले मार्ट हे बघा, या शॉपमध्ये तुम्ही आलात ना तर तुम्हाला दादा चांगल्या प्रकारे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतील आणि तुम्ही इकडून त्यांच्या सजेशनने तुम्ही चांगला मसाला इकडे घेऊन जाऊ शकता. हे बघा व्हिडिओला जाते इथे सेट ना. आणि मित्रांनो आपण पूर्ण मसाला मार्केट पाहिला आणि मसाला मार्केटमध्ये बऱ्याचशा व्हरायटीचे मसाले इकडे पाहायला मिळाले आपल्याला. बऱ्याचशा व्हरायटीचे आपल्याला मिरच्या पण पाहायला मिळाल्या. मिरच्याचे रेट सध्या कमी झालेले आहेत आणि तुम्ही इकडे ना घरगुती मसाला जर बनवायचा असेल तुम्ही इकडे मसाला बनवू शकता. आणि